आता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे एक्झाम संपलेले आहेत. ते लवकरच आपल्या करिअरच्या वाटेकडे वाटचाल करायला तयार झालेले असतील. तर त्या पार्श्वभूमीवर मला आज एक टॉपिक सुचला, की ज्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना, पालकांना आणि सर्वांनाच रिलेट रिलेट होईन अशी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की जे आपल्याला रोजच्या जीवनात वेगवेगळे एक्सपर्ट भेटतात ना, एक्सपर्टचे सल्लागार म्हणून ते येतात, सल्ला देतात, निघून जातात. त्यांचा सल्ला कुणी ऐको ना ऐको, पण त्याच्यामुळे काही विद्यार्थी तर कन्फ्यूज होतात किंवा बऱ्याच जणांना निर्णय घेताना अजूनच कठीण होऊन जातं. म्हणून हे काही 4 ते 5 प्रकारचे एक्सपर्ट आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलू. पहिले आहेत बघा करियर एक्सपर्ट. करियर एक्सपर्ट म्हणजे खूप ते तुम्हाला प्रत्येक करियरच्या बाबतीत सल्ला देतील. आता एखाद्याला इंजिनिअरिंग घ्यायची असेल, तर त्याला पटकन जाऊन सांगितलं जातं, इंजिनिअरिंगमध्ये आता काही राहिलेलं नाही, जॉब नाही, पगार नाही. बरेच विद्यार्थी बेरोजगार आहेत. एआयचा जमाना आलाय. तू डाटा सायन्स घेऊन टाक. असे सल्ले देणारे लोक खूप दुसरे एक्सपर्ट आहेत ते बघा मोबाईलचे पण एक्सपर्ट असतात. आजकाल तुम्ही मोबाईल खरेदीला ज्यावेळेस जाताल, त्यावेळेस मोबाईल कसा असावा, त्याचे फीचर्स कसे असावेत, त्याची किंमत कोणती असावी, त्याची कंपनी कोणती असावी, प्रत्येक प्रकारची नॉलेज असणारे आणि खूप सारे हुशार लोक आपल्या आजूबाजूला फिरत असतात. स्वतः कोणता मोबाईल त्यांच्याकडे हे त्यांनाच माहीत असतं. पण इतरांना कोणता घ्यावा याच्या बाबतीत ते योग्य आणि चांगल्या प्रकारचा सल्ला देण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या सल्ला देण्याच्या प्रयत्नात बऱ्याच वेळा असं होतं, की घेणारा इतका कन्फ्यूज होऊन जातो, की त्याला जो घ्यायचा नसतो, त्याच्या विपरीत तो दुसराच मोबाईल घेऊन टाकतो. म्हणजे ह्या एक्सपर्ट लोकांचंही तेवढंच महत्त्व आहे. आजकाल वर्ल्ड कप चालू आहे, तर क्रिकेटचे एक्सपर्ट पण सगळ्यांना माहिती आहे. क्रिकेटच्या असे एक्सपर्ट आपल्या पूर्ण देशात पसरलेले आहेत, की ते कोणालाही सल्ला देऊ शकतात. अगदी कोच गंभीर असू द्या किंवा क्रिकेट खेळणारा कोणता खेळाडू असू द्या. कोणी किती चांगला शॉट खेळलाय आणि तो कशा प्रकारे खेळायला पाहिजे होता. किती ओव्हरमध्ये मॅच जिंकायला पाहिजे होती आणि कोणीही चांगलं नाही खेळल्यामुळे मॅच हारली. या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण त्यांच्याकडे असतंच. त्याच्याबरोबर त्यांचे सल्लेही तयार असतात. पण ह्यांचे एक्सपर्ट म्हणून जे मोटिव्हेशन देतात, बऱ्याच जणांना सांगतात, की कसं वागलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. पण ह्या सगळ्यामध्ये ते स्वतः तसे वागतात का हे कोणाला माहीत नसतं. म्हणून ह्या एक्सपर्ट लोकांना आणखीन जे आता YouTubeवरचे वेगवेगळे एक्सपर्ट ज्याला लाईफ एक्सपर्ट म्हणू आपण, ते तुम्हाला मोटिव्हेट तर करतातच. त्याच्याबरोबर वेगवेगळे सल्ले देऊन टाकतात. निर्णय कसा घ्यावा. आम्ही पण त्यातून प्रयत्न केला. आम्ही पण स्वतःला धरतोय त्याच्यातच. मी पण बऱ्याच वेळा सल्ले दिल्यानंतर लक्षात आलं, की हेच कितीतरी सल्ले मी पण स्वतः केलेत का नाही लाईफमध्ये. म्हणून ते पण आहे एक प्रकारचे एक्सपर्ट आहेत, की जे तुम्हाला सल्ला देतील. पण तो सल्ला खरं तर अ, करून पाहिलाय का नाही हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून लाईफ एक्सपर्ट पण आलेले आहेत. ते वेगवेगळे ते तुम्हाला लाईफचे वेगवेगळे लेसन देतील. आयुष्य कसं जगावं, काय-काय करावं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. त्याला आपण लाईफ एक्सपर्ट म्हणू. आणखीन एक एक्सपर्ट राहिले ते म्हणजे आरोग्य एक्सपर्ट. आजकाल थोडासा सर्दी, खोकला झाला, तर तुम्हाला इतके एक्सपर्ट मिळतील. ती येतील आणि तुम्हाला सांगतील, की "अरे, सर्दी झाली, हळद पी, काय काढा घ्या" वगैरे, वगैरे, वगैरे. म्हणजे डॉक्टरला जेवढं आजकाल माहीत नसावं, तेवढं या एक्सपर्टला माहिती आहे का? आज एवढ्या प्रकारे ते सांगू शकतात. शिक्षण क्षेत्रातही आता एक्सपर्ट खूप झालेले आहेत. आजकाल शिक्षण, एज्युकेशनल चॅनल्स असू द्या, शिक्षण क्षेत्रातही खूप सारे एक्सपर्ट लोकं आता काम करत आहेत. आता खरं होतं काय, इंजिनिअरिंग करणारा माणूस हे डॉक्टरच्या विद्यार्थ्यांना सल्ले देऊ लागला, तर काय होऊ शकतं ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर ज्या फील्डमध्ये कोणतंही नॉलेज नाही, अशाही लोकांना काही जण सल्ला देऊन जातात. ह्याचंही विशेष वाटतं. काही जण आज इंजिनिअरिंगला चांगलं म्हणतील, उद्या वाईट म्हणतील. अशा खूप सारे सल्ला देणाऱ्या एक्सपर्ट लोकांबद्दल भेटणं होतं. पण ह्या सगळ्यांना चा अफेक्ट या नवीन आत्ताच कुठेतरी करिअरच्या सुरुवातीला उभ्या असणाऱ्या मुलांवर परिणाम होऊ नये एवढीच एक इच्छा आहे. म्हणून हे सांगायची गोष्ट आहे. त्यामुळं शेवटी एक सांगतो, की सल्ला सगळ्यांचा असतो. त्यांचा अनुभव असेल, त्याच्या मागचा त्यांनी केलेला अभ्यास असेल, त्याच्यातून ते सल्ला देत असतील. तर शेवटी लाईफ तर आपलं असतं. सल्ला कुणी दिलाय, कसा दिलाय याच्यापेक्षा पुढं काय करायचं हे शेवटी आपल्याला ठरवायचं आहे. आपल्या लाईफचे प्रत्येक निर्णय आणि प्रयोग आपल्यालाच घ्यायचे असतात. त्याच्यामुळे ऐकावं जनाचं, करावं मनाचं ही म्हण आधीपासूनच आहे. त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवावी. तसंच एक गांधीजीची कथा मी ऐकली होती लहानपणी.
ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे कोणीतरी सल्ला घ्यायला येतो, की साखर कशी सोडायची अशा बाबतीत काहीतरी सल्ला घ्यायला येतो. तर त्यावेळेस गांधीजी त्याला काही दिवसांनी यायला लावतात. मग त्यानंतर ज्यावेळेस तो परत येतो, त्यावेळेस गांधीजी त्याला सल्ला देतात. कारण की तोपर्यंत त्यांनी तो स्वतःच्या जीवनात अवलंबलेला असतो. म्हणून सल्ला देणाऱ्याने, सल्ला घेणाऱ्याने या 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.